पण बटाट्याची भजी बनवणार आहे, बटाटा भजी. तर चला बघू आपण कसं बनवते ते. मस्तपैकी बटाट्याची भजी. हो काय, तर मीठ काढून घेतलंय बटाट्याच्या भज्यासाठी. हळद, जिरी, बेसन पीठ, इथं मिरची आहे, इथं लसण आहे, कांदा, ते हे बटाट आणि कांद्याची पाती. तर आता आपण हे लसण सोलून घेऊ. वाला लसूण आहे. तर तेव्हा सोलायला हे करत आहे. ताजा ताजा लसूण आहे ना. त्या दिवशी एका शेतकरी निघून घेतला होता, मागून गुडला होता लसूण, संपला होता. तर शेतकरी लसूण काढत होती, लसूण आपला संपला होता. तर ते वाला लसूण आहे ते सोलायला लय हे करतंय. तर वल्याची काय टरफाला निघणार नाही वाळल्यावानी इतकी. तर आता हे बटाटे घेतलेत आपण. तर आता आपण पातळ, एकदम पातळ बटाटा चिरून घेणार आहे असं. व्यवस्थित तळायसारखा, शिजायसारखा आपण अशा चिकल्या बनवायच्या मस्त. आणि ते काय होते तर सरळ आहेत ना, चाकून निघतात ते, इळ्याने निघा ना तर ना सरळ. टॉमे तो का अशा चकल्या निघते ते अशा सरळ कपच्या निघल्या पाहिजे. तर आणि थोडे जाड केल्यावर काय होईल बरं? कर लागतात, तळत नाहीत ना. काय अशा एकदम पातळ काढून घ्यायला लागतात. झाड राहिली तशी नाही कापणार, तर आपण अशी कापून घेणार आहे पातळ करायला. ओके. आपण एवढ्या कपच्या करून घेतल्यात. आता ह्या ज्या कपच्या चालल्यात करायच्या दुसऱ्या बटाट्याच्या. का असं सरळ आल्या पाहिजे, तर त्याच्या काही निघलेच नाहीत आपल्याला. आलं काय? आलाच नाही बसायला मामा. आला रुक्मा झोपली. रुक्मान बाबाची मस्त झोप लागली. ते जेवलं होतं. आप्पा हा. हे आता आपण मिरची आहे ना धुवून घेणार आहे. बटाट्यात पाणी घेतलंय आपण बटाटा धुवायला. तर बटाटा धुईसपर्यंत मिरची आपण धुवून इथं ठेवणार आहे. तर बटाटा बी मस्त असा धुवून घ्यायचा आहे. आता माती हे काय नो बाय नो असतंच ना. आणि मिरची बी कुठं पडते ती स्वच्छ धुवून ठेवायची असते. तर बटाटा हे होतोय दिसतोय. आणि आपण ही मिरची चिरून घेणार आहे आता मस्त बारीक. त्याला चिरून आता आपण लसूण आहे असा चिरून घ्यायचा आहे भाज्याला. टेस्ट त्यात मी काय टेचणार नाही. आपण असं चिरून घेतला की वास लागतो ना मस्त.
एकदम बारीक असा करून घेतलाय. लसूण, मिरची, लसूण. तर पुडीचे आपले 4-5 पुडी केल्यात. बारीक मस्त घेतलाय चिरून. तर आता हे बटाटा आपण धुतलाय, ते पाणी काढणार आहे धुवून. तर आता हे आपण काढले. आता ह्याची मिरची टाकायची, लसण, मिरची, हळद, आपण जिरी टाकून घेतली. आता आपण ही हळद टाकून घेणार आहे चवीनुसार. आपण इथं मीठ घेतले, ते बी चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे ह्यात भजीत बटाट्याला. तर ह्यातलं 2-3 पातीचं लय मस्त आपण बारीक लागा म्हणून थोडीशी पात घेणार आहे चिरून. कांदा नाही घातला म्हणून आपण पात घालणार आहे. काशी आणि हे बेसन पीठ आपलं. तर आपण ह्याला पाहिजे ना असं आता ह्याला मिळवून घेतले, मिक्स करून घेतलं. एक मिक्स केले बटाट्यानी. त्यात आपल्याला पाहिजे ना असं पाणी ओता येतं. घेणार आहे आपण ओतून येत पिठाला. तर इकत काय घरच्या आणि येत नाही. बरोबर. घरचं असं मनमुक्त किती बी खातात. आता बाय काय हो भजी बघायला आलेत का काय? चाललंय म्हणलं बघावं काय काय केलं या. होय, इकत येते गावात या एवढं. एकाची तिथं काय एवढी, एकाची 5-7-8 लय झाली. 20 रुपयाची चेअर नाही तर 5. हा तर हे म्हणलं आपण बनवू भजी. तर मग म्हणलं करू हिडिओ. न काय तर चाललंय आता. दीदी झोपली तर दिदी भारी आज लवकर झोपली. आज असल्या आधीच्या मोर झोपली असं. हा, ते पावसाचं वातावरण झालं तर स्वयंपाक लवकर केला. तुमचा स्वयंपाक झाला होता लवकर. तर मग म्हणलं आता मामा बी जेवलं होतं, कावरण बिवरण सुटलं होतं त्याच्यामुळे स्वयंपाक घेतला उरकून मग आज आपला. तर मस्त खलवून झालं. आता घेतले, लय पातळ बी नाही आणि लय गठ्ठ बी नाही. असं एक जीव करून घेतला की म्हणजे मस्त असतं होतं. आता आपण तेल मांडून घेऊ गरम करायला. आता एवढं तेल मस्त कडन गरम होईल. असं घेऊन चाललंय आपलं. हा मग काय. तीन इटा मांडल्या तर आपण मस्त सरपान बी इकडं कुठं जाईन तिथं सरपान बीट टाकलेला. मस्त सरपान बी कसले नसते मुळी. लट लाकडाची. आणि असं चुली मस्त वाटतं मोकळं हवं स्वयंपाक करायला बी. वारे नाही सुटले तर आपण गरम करायला मांडू. लगेच तेल घ्यायचं आपल्याला. भाकरी बिकरी झाल्या होत्या. तर आता हे न लागणार आपण ठेवून घेऊ तिकडे पटपटा.
इथला पसारा. उरलेली मिरची ते आपण इथं ठेवू गमेले कोणाच्याला होते. सतभाऊ गेले तर इथं बसल्यात बिराडाची हाड. आता स्वयंपाक केलेली आपण भांडी घेतली तोपर्यंत आपल्याला लागतात ती टाकली इथं पालथी घालून ठेवते. बाई उठली वाटतं. आता भाजीचं कळतं होतं का काय. आपण तेल तापाय ठेवतं गरम. आता लय पटापटा उरकायला लागेल म्हणून तेल जास्त ठेवून घेतलंय. वार बी सुटलंय का पुन्हा काय वारता नाही घालीत पाऊस. काय माहिती आता. वारं सुटायला लागलं. आता रुक्मा उठली. मग काय उठून बसले. त्याला मामा कशी दे बरं. मामा त्याला गप करते. मामा झोपलं. दम बाय दम रेसिपी चालू आहे आमची रेसिपी. त्याला बी काय तापाला अरे वार सुटलं गिर. वारं सुटलं. य य य य य आता दिदे बी उठलं आणि वारं सुटायला लागलं. बाळ उठून बसलं. वारं बी उशीर काहीच नव्हतं. तुला घे ना जवळ. हा घेतो. लय बेसन पीठ बी वापरलं ना ते भजी अशी वाटत नाहीत. बरोबर टेस्टी लागली पाहिजे तर. बटाटा लय लय वापर बी नाही केल्यावर मस्त लागतं. दमा बाय दम. नेमकं सगळं संगत गाठून यायला लागला. मग काय. अरे वार सुटल्यामुळे ते गार हटलं. आता रुक्मिणी उठली आणि आपलं एक भज्याचा चाललं होतं नवी जेल. त्याचं रुक्म उठलं तर रुक्म इथं बसून बसावली आणि आपली मस्तपैकी आता भजी बनते रे. थोडीशी बनवली आणि बिराऊत उठलं. आपली मस्त अशी भजी बनवायची चालली. आपली मोठी बॅटरी अशी बघितली की लगेच काय येते. बघू इकडे ते बेटर मी दाबतो. अशी खाली दाबा. दिसतंय का ते व्यवस्थित. रुका काय ग बाय. ते उठलंय जेवायला. जेवाय उठली होय. आपली भजी वाका अशी मस्तपैकी भाजून घेतले तळू. अरे ते खालीच पडलं. तास आपण एक एक मस्त सोडून घेणार आहे. त्याने घेतली कांद्याची पात. ती खायची चालली दुधाची.
कांद्याची पातच खाता येईल ती. हम्म. त्याला तिखट नाही लागत. त्याला नाही तिखट बिकट लागत. किती राहिले अजून? राहिले थोडस, 1-2 गाण्याचं. लय दिवस झालं तर बटाटा भजी नव्हती बनवली. आता त्या दिवशी इकत आणाय तुम्हाला सांगायची होती, तर मग म्हणलं ती इकत आणण्यापासून आहे ना आपण घरीच बनवा. मग आता येळ होता आणि म्हणलं रुक्मिणी झोपली, स्वयंपाक बी येरवाळीत झाला होता, तर मग म्हणलं आता आपण भजी बनवा. ते कटाळलंय तरी बसलंयच. तिला बोलायला लागलं की मग मस्त वाटत. तिच्या बरोबर बोलली की गप्पा मारायला लागतात तिला. ओ हा ओ खाऊ करते तुला. त्याला आता रुक्मिणी उठली तरी बी त्याला कडला घेऊन आपण काम करत असेल ते करायच लागतं ना. मग काय, त्याला कडला घ्यायचं, करायचं. आता मस्त उठलं म्हणून जुळण का आपल्याला तरी. मग काय, ते कराय घातलं ते करायच लागतं. तर तिला घेऊन घेऊन आखी मी भजी तळल्यात. ती उठल्यापासून मी तुला कढाई मांडली आणि ती उठली लगेच. आता म्हणलं तेल गरम होऊन जाईल लय. आणि वारं बिवाय जरा सुटलं होतं, मग म्हणलं लय कावर जर सुटलं तिला घ्यावं होतं, लय कावर सुटलं. मग काय, आव पिल्या कशी म्हणते ग बाई? काय म्हणताय ग मला? मम्मा य बाई काय म्हणते आपली? मम्मा का करती? कशी म्हणते बाई? तशी म्हणते ना तुला बाई? शेवटचं राहिलेलं अख्खाच आता ओतलं, दुधाला एक कापलती आली म्हणून साठी. आता दुधालाच काकुलती आली म्हणलं ह्याचं डायरेक्ट थापड बनवायचं का? हा, त्यातलं बटाटा झालं. मग आता म्हणलं डायरेक्ट थापळं बनवू. का असं मोठी थापड बी लय टेस्ट लागतं रे भाकरी संग. हा, तिला गार बसते की एक खायला. ते काय येतं खायचं. तर आपलं झालं तयार. तिला घेऊन मग काय, मस्त आता भजी झाली. हा, तर आता काय चुकलं वाकलं कसं तर त्यात समजून घ्या आता आपल्याला मला. आणि काय कसं वाटत्यात कशी काय कमेंट मध्ये सांगा आपल्याला. भजी आता अशी मस्त भजी बनवल्यात. आणि ते रुक्मा लय काकुलती आल्यामुळे आहे ना मी ते तसंच सोडले, घेतले पटकीने सोडलं. आता बारकी लहान मुलगी असल्यामुळे उgur काय बी लागतं ना. मग काय, मस्त आपली भजी लय पटपट बनवली. वाईच गडबड झाली, रुक्मा उठल्यामुळं म्हणलं रुक्मा राहणार नाही म्हणून. रुक्माचा येळ रडायचा किती आहे माहिती आहे मला, किती वेळात रडती ती. म्हणून 5 मिनिटात आपण भजी बनवून घेतली. बरोबर. मस्त. कशी काय वाटते ती कमेंट मध्ये सांगा आपल्याला. रातलीभर भजी बनवल्यात,
लाल जरत बटाट्याची. काय झालं? नाही नाही बघतोय धावतोय बा भजी वगैरे अशा प्रकारचे मित्रांनो अनुसायाने भजी बनवल्यात बरं का. तर आता मी जेवाय बसतो. बघू कशी काय टेस्ट आहे त्याच्या. हे कसं काय पांढरं दिसते. पांढरा चित्ती हां असं तिचं. बटाट्याचं आणि पातळ. इकडं बेसनाचं बाबा ते शेवट खाली राहिलेलं बेसनाचं व्यवस्थित करून घेतलंय तिने म्हणजे थापोळं. तर मित्रांनो या ठिकाणी बटाटा भजी आणि थोडंसं शेवटी अनुसायाने थापोळं बनवले बरं का. आणि बाजरीची भाकर. आता इथं कांदा आहे, आपण वल्ला कांदा आणलाय. ह्यो कांदा मस्तपैकी बघा इथं फोडून घेतो बरं का बुक्कीने. आता रुक्मिणी मांडी वाचल्यामुळे चिरून देता येणार ना. नाही काय अडचण आहे. एकदम फोडून तर लई टेस्ट लागते कांद्याला. अरे कांदा फोडून खाल्लेला चांगला असतो. असं बुक्कीने जर कांदा फोडला ना, पहिली बुक्कीनेच कांदा फोडायची. एकच मिनटं टारपा करून टाकतो म्हणजे खायला बरा पडतो. तर मित्रांनो हे जेवण अगदी बाजरीची भाकर आणि बटाटा भजी. अगोदर बटाटा भजी खातो एक, कसं काय वाटते बघतो. एक नंबर. कांदा तोंडी लावायला आहे, इकडे भज आणि बाजरीची भाकर. अगदी सुंदर असं आता जेवतो. तर या जेवायला. आणि आता एक कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, ही भाजीची स्टेप बराबर आहे का बरं का. आणि जर बराबर नसेल तरी सुद्धा थोडंसं समजून घ्या. कारण काही गोष्टी अशा आहेत असून सुद्धा व्यवस्थितपणे करता येत नाही मित्रांनो. मजबुरी असते, ती एक नियोजन असतं आणि त्या नियोजना पद्धतीने काही गोष्टी होत नसतात. आपल्याला रगड वाटतं याने असं करावं तसं करावं, पण नाही, ते शक्य नाही मित्रांनो. जेवढं आम्हाला जमतंय ना तेवढं आम्ही करून साधी दाखवतो. सोपी. हां, जितक्यापर्यंत चांगलं करील तेवढा तर प्रयत्न आहेच. आता बारक बाळ आहे लहान, ते त्या बाळाचे आता ते हे तर दिसलेच की त्यांना किती वेळात कसं बनवलंय ती.